मोतीबिंदू मुक्त वर्धा असं अभियान राबवण्याचं ठरवण्यात आलं। त्याप्रमाणे दिनांक 22 जुलै रोजी वर्धा येथे मोठ्या अभियानाचं सुरुवात करण्यात आली। तदनंतर त्या दिवशी एकूण 8,752 इतक्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलं। या ठिकाणी रजिस्ट्रेशननंतर जे स्क्रीनिंग करण्यात आलं आमच्या डॉक्टरांच्या टीमकडनं, तर त्यामध्ये साधारण 1000च्या वर मोतीबिंदू परिपक्व असलेले पेशंट आपल्याला सापडलेले आहेत। त्यांचे ऑपरेशन आपण आता 3 ते 4 हॉस्पिटलमध्ये शेड्यूल करत आहोत। त्यात सावंगी मेघे रुग्णालय, त्यानंतर कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, सिव्हिल हॉस्पिटल आणि शहरात जे नेत्रतज्ञ आहेत त्यांनी पण काही रुग्णांची जबाबदारी घेण्याचं मान्य केलेलं आहे। तर अशा या ठिकाणी या रुग्णांचे आम्ही ऑपरेशन शेड्यूल करणार आहोत। आता या पुढचा टप्पा आम्ही जे 8 तालुके आहेत त्यातला एक टप्पा संपला। उरलेल्या 7 तालुक्यात वेगवेगळ्या तारखांना आम्ही कॅम्प आयोजित केलेले आहेत। त्यामध्ये आता उद्या शनिवार रोजी आपण SDH म्हणजे उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट या ठिकाणी हे अभियान राबवत आहोत आणि 27 तारखेला RV या ठिकाणी सहकार मंगल कार्यालय या ठिकाणी हे अभियान होईल। तर ह्या दोन्ही तालुक्यातील जनतेला माझी आव्हान आहे की आपण मोठ्या संख्येने या अभियानाचा लाभ घ्यावा। ह्या अभियानात आपली मोफत नेत्र तपासणी होणार आहे आणि नेत्र तपासणीनंतर आपल्या ज्या इतर तपासण्या होतील त्या आम्ही करून घेऊ आणि ज्या लोकांचं ऑपरेशन करायला आता मोतीबिंदू परिपक्व झालेला आहे त्यांची विनामूल्य वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ऑपरेशन्स करून देणार आहोत। तर ते ऑपरेशन्स कधी होतील त्याचं आपलं शेड्यूल ठरेल, त्याप्रमाणे या पेशंट्सला आम्ही तारखा कळवू आणि त्यांचे ऑपरेशन्स करून घेऊ। तर मोठ्या संख्येने या शिबिरांना प्रतिसाद द्यावा असं मी आव्हान करत आहे। महाराष्ट्र तुम्ही चांगला प्रश्न विचारला की आरोग्य यंत्रणेकडे आता चॅलेंजेस आहे याच्या बाबतीत, कारण प्रत्येक पेशंटचं स्क्रीनिंग करून घ्यावं लागणार आहे, फिटनेस करून घ्यावं लागणार आहे। हे जे पेशंट आहेत साधारण 50-60 वयाच्या वर गेलेले असतात, तर त्यांना अनेक रोग असू शकतात। त्यात महत्त्वाचा डायबिटीस आहे की ज्याचं ऑपरेशन करताना खूप काळजी घ्यावी लागते। मग त्यांची शुगर नॉर्मल आहे की नाही, नसेल तर त्यांना ट्रीटमेंट करावी लागेल शुगरसाठी। काही हायपर टेन्शन असलेले पेशंट असतात त्यांना पण वैद्यकीय इलाज करावा लागेल किंवा अन्य नेत्ररोगसुद्धा असू शकतील, तर यांना प्रॉपर ट्रीटमेंट देऊन आपल्याला ऑपरेशनसाठी त्यांना तयार करावं लागेल। जे आता फिट आहेत त्यांचे ऑपरेशन पटापट पहिल्या स्टेजमध्ये आम्ही करून घेणार आहोत। याच्या मोठ्या प्रमाणावर पेशंट असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण नक्की येणार आहे, परंतु हे जे रुग्णालयांची नावं घेतली त्यांनी मोठ्या मनाने आपल्याला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं आमचा ताण कमी होणार आहे। महाराष्ट्रात हे पहिल्याच स्वरूपाचं हे अभियान वर्धा जिल्ह्यात राबवण्यात आलं। त्याला इथले जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पाठिंबा दिला। मूळ संकल्पना पालकमंत्री महोदयांची होती आणि सर्व आमदार जे आहेत आमचे खासदार आहेत या सर्वांनी याला पूर्ण पाठिंबा दिल्यामुळेच हे यशस्वी होऊ शकलं। यानंतर 26-27 आपल्याला तारखा मी सांगितल्या। त्यानंतर पुलगावला 2 ऑगस्ट रोजी RK स्कूल या ठिकाणी हे अभियान होणार आहे। 3 ऑगस्ट रोजी RH कारंजा या ठिकाणी होईल। त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी सेलू RH या ठिकाणी पुढचं अभियान होईल। 10 तारखेला समुद्रपूर या ठिकाणी हे अभियान होणार आहे आणि शेवट अभियानाचा 12 ऑगस्टला महात्मा गांधी विद्यालय आष्टी या ठिकाणी आपला शेवट होईल या कार्यक्रमाचा। अशा प्रकारे साधारण आमचा अंदाज आहे की 4,500 ते 5,000 आपल्याला मोतीबिंदू झालेले रुग्ण आढळतील असा प्राथमिक अंदाज आहे आणि त्यांच्या शस्त्रक्रिया करायचं पुढचं नियोजन आमचं सुरू झालेलं आहे। हा अभियान आपण राबवलं आणि यानंतरही जर समजा आता हे मोतीबिंदू हे वयोमानानुसार वाढत जातो, त्यामुळे जसे पेशंट येतील तसं आपलं सिव्हिल हॉस्पिटललाही निरंतर प्रक्रिया चालते। तर हा मोठा लॉट निघून गेल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलला आता इथून पुढचे जे रुग्णांना मोतीबिंदू होणार आहे त्यांचे ऑपरेशन सहजपणे आणि लवकर होतील अशी अपेक्षा आहे। त्यामुळे वर्धा जिल्हा मोतीबिंदू मुक्त राहील अशी आपण आशा बाळगूया। त्यामध्ये विविध प्रकारच्या OPDs आपण केलेल्या आहेत। त्यामध्ये नेत्र तपासणीची तर सुविधा आहेच, त्यानंतर दंत
रोग जे असतात त्याच्याही तपासणीला आपण डॉक्टर्स बोलवलेले आहेत. त्यानंतर इतर रोग असतील म्हणजे डायबेटीस आहे, BP आहे, ह्याच्याही पण तपासण्या आपण तिथे करून औषधं पण देतो. इतर जे काही रोग आहेत त्या रोगांची औषधं पण तिथे आपण उपलब्ध केलेली आहे. ह्याचप्रमाणे काही चष्मे वाटप आपण करणार आहोत आणि जे नेत्रहीन लोक आहेत त्यांना काठी वाटायचं पण आपण तिथे प्रयोजन ठेवलेलं आहे. या शिबिरात आपण लोकांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे, टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. तसेच जे रुग्ण आहेत त्यांना त्यांच्या गावातनं आणण्यासाठी आपण काही विशेष गाड्यांची पण व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर या रुग्णांना एक वेळेला छोटासा अल्पोपहार किंवा जेवण अशा पद्धतीचं त्यांना ती पण व्यवस्था आपण या शिबिरात केलेली आहे. त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या पद्धतीचं नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न राहील प्रशासनाचा.